देशातील आरक्षण आणि अनुसूचित जातीच्या म्हणजेच एससीच्या दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिलाय। हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर कोणताही धर्म म्हणजेच ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारल्यास संबंधित व्यक्तीचा अनुसूचित जातीचा दर्जा आपोआप संपुष्टात येईल, असे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। या निर्णयामुळे धर्मांतरित व्यक्तींना आता अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण मिळण्याचा मार्ग बंद झालाय। सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ऐतिहासिक मानला जातोय। त्याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सुप्रीम कोर्टाने हा निकाल का दिला आणि नेमकं काय प्रकरण होतं तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहतात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। आंध्र प्रदेशचे पादरी चिंथाडा आनंद यांच्याशी संबंधित हे प्रकरण होतं। आनंद यांना काही महिन्यांपूर्वी मारहाण व जातीय शिवीगाळ केल्याचा आरोप करत SC/ST कायद्याअंतर्गत तेथील स्थानिक पोलिसात गुन्हा नोंदवला होता। परंतु आनंद हे अॅट्रॉसिटी दाखल करू शकत नाहीत असं आरोपीचं म्हणणं होतं। हा वाद कोर्टात गेला। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल झालेला हा गुन्हा रद्द करावा असं आरोपींचं म्हणणं होतं। आंध्र प्रदेश हायकोर्टानं या वादात महत्त्वाचा निकाल दिला होता। आनंद हे अॅट्रॉसिटी कायद्यात येत नाही असं कोर्टानं सांगितलं होतं। तोच निकाल सुप्रीम कोर्टानंही कायम ठेवला। कोर्टानं नमूद केलं की आनंद अनेक वर्षांपूर्वी ख्रिश्चन झाले। दशकभरापासून ते पादरी म्हणून काम करत होते। कथित घटनेच्या वेळी ते एका घरात प्रार्थना सभा घेत होते। यावरून स्पष्ट होते की आनंद ख्रिश्चन धर्माचे पालन करत होते, त्यामुळे ते दलित कायद्याअंतर्गत संरक्षणाचा दावा करू शकत नाहीत। आंध्र प्रदेश हायकोर्टाने या प्रकरणात आपल्या आदेशात म्हटले होते की जात व्यवस्था ख्रिश्चन धर्माचा भाग नाही। ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा अर्थच त्या सामाजिक ओळखी बाहेर पडणे असा आहे। या आधारावर SC दर्जा दिला जातो। सुप्रीम कोर्टाने हा तर्क स्वीकारत म्हटले की याचिकाकर्ता पादरी म्हणून कार्य करत असल्याने त्यांची SC ओळख कायदेशीररित्या संपलेली मानली जाते, त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर ते करू शकत नाहीत। धर्मांतर आणि अनुसूचित जातीच्या दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाने याच प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला। न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की एखादी व्यक्ती हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्म सोडून इतर धर्म म्हणजेच ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारत असेल तर ती अनुसूचित जातीची सदस्य राहणार नाही। कोर्टाने म्हटले की ही संविधानिक बंदी पूर्ण आहे आणि यात कोणत्याही अपवादाला वाव नाही। या निकालानंतर पादरी आनंद यांनी दाखल केलेली अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केलेली FIR सुद्धा रद्द करण्यात आली। संविधानातील अनुसूचित जाती आदेश 1950च्या कलम 3 नुसार धर्मांतरासोबतच SC दर्जा त्वरित समाप्त होतो। बचाव पक्षाचे वकील नचिकेत जोशी यांनी सांगितले की हा निकाल स्पष्ट करतो की SC/ST कायद्याअंतर्गत तक्रार केवळ खरोखर समुदायाशी संबंधित तीच व्यक्ती नोंदवू शकते। धर्म सोडल्यानंतर त्याचा संविधानिक हक्क संपतो। सुप्रीम कोर्टाने नमूद केले की ख्रिश्चन धर्मात अधिकृतपणे जाती व्यवस्था अस्तित्वात नाही, त्यामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली व्यक्ती अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र बाळगत असली तरी तिला कायद्याचे संरक्षण देता येणार नाही। केवळ हिंदू, शीख आणि बौद्ध धर्मात राहिलेल्या दलितांनाच हा दर्जा आणि त्या संबंधित सवलती लागू राहतील, असे न्यायालयाने अधोरेखित केले आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे धर्मांतर करणाऱ्यांना चांगला चाप बसणार असल्याचे सांगितले जात आहे। या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत। अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर इतर कुणालाही करता येणार नाही। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।